भाजपामध्ये जेलमध्ये गेलेला उमेदवार आपल्या समोर आहे आणि मी अभिमानाने सांगतो की खैरे साहेब सुद्धा जेलमध्ये गेलेले जेलमध्ये खैरे साहेब पण तो भ्रष्टाचाराच्या आरोपात नाही, हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी खैरे साहेब जेलमध्ये गेले. या मराठवाड्यातील रेल्वेचं रुंदीकरण व्हावं म्हणून खैरे साहेब जेलमध्ये गेलेले आहेत. या मराठवाड्याला हक्काचं नगर आणि नाशिकहून जे अडवलेलं पाणी, हक्काचं पाणी जायकवाडीला मिळालं पाहिजे म्हणून खैरे साहेब जेलमध्ये गेलेले आहेत. एकीकडे खैरे साहेबांची ही जेल आहे आणि एकीकडे ही नितीन पाटलाची जेल आहे. आपण तुलना करा. सांगितलं जातं की आम्ही मराठा आहोत. कोणते मराठे तुम्ही आराम करा? कोणते मराठे तुम्ही खंडूजी खोपडेची औलाद आहे, सूर्याजी पिसाळची औलाद आहे, गणोजी शिर्केची औलाद आहे. हे भगवा खांद्यावर घेणारी मराठ्याची औलाद पाहिजे. असे खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांना आता शिवसैनिकांनी कधीच वाटी लावलेलं आहे. त्याला खैरे साहेबाची गरज नाही. आमच्यासारखे शिवसैनिक पुरून उरू शकतात. खैरे साहेबाची गरज नाही, बाईची तर गरज नाही. आम्ही साधे शिवसैनिक पुरून उरणार आहे. पण जातीपातीचं राजकारण शिवसेनेला शिकवण्याची गरज नाहीये. तुम्हीच खैरे साहेबाचे पाया पडत होते मागच्या 25 वर्षांना. आता खैरे साहेबाची जात तुम्हाला आठवते? इतक्या 25 वर्ष खैरे साहेबाची येऊन उमरे झिजवणार आहे आणि आता तुम्ही खैरे साहेबाची जात पात बाजूला करता. शिवसेना जात पात मानत नाही. शिवसेना प्रमुखांनी कधी ते शिकवलेलं नाही. मराठा कोण असतो? ज्याच्या खाद्यावर हा छत्रपती शिवरायाचा भगवा असतो. बाकी हे हिरव्याचे जाऊन चाटणारे लोक नाही पाहिजे आपल्याला. बिलकुल नाही चाटणारे पाहिजे. अरे आज रामनवमी, लक्षात ठेवा, रामनवमी, रामाचा जन्म झालेला आजचा दिवस आहे. आणि म्हणून या प्रभू श्रीरामाचा आदर्श घेऊन चालणारी शिवसेना आपल्या सोबत आहे. छत्रपती शिवरायाची शिवशाही सोबत घेऊन चालणारी शिवसेना आपल्या सोबत आहे. आणि म्हणून बांधवांनो लक्षात ठेवा, या जातीपातीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य मराठा समाज शिवसेनेसोबत आहे. गडीवाले तुमच्या सोबत असतील, पण तो छोटे छोटे कुणबी समाज, मराठा समाज, हा काळ्या आईचा सेवा करणारा समाज हा शिवसेनेसोबत सातत्याने. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण छत्रपती शिवरायाचा भगवा आम्ही खांद्यावर घेऊन चाललो. म्हणून बांधवांनो, या निवडणुकीत आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. खैरे साहेबांसारखा उमेदवार, 2 उमेदवार समोर उभे करा. आता हर्षवर्धनजीने सांगितलं की समोरचा उमेदवार, मी व्यक्तिगत काही बोलणार नाही, 2 उमेदवार उभे सुरू करा, समोर उभे करा. सोनंच आहे. खैरे साहेब 100 नंबरी सोनं आहे, 100 नंबरी सोनं, हे विसरता नाही. म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीनं काँग्रेसचा लोक तर आपल्याला टीका करतात, परंतु आमच्यातून गेलेले लोक टीका करतात. अरे काल परवापर्यंत तुम्ही आमच्याकडे सोबत होता, आमच्याकडे तिकीट मागत होता, आमच्याकडून लढले, आमच्याकडून आमदार झाले, 3दा निवड उमेदवारी दिली आम्ही. आणि आता शिवसेना करपलेली आहे. अरे शिवसेना करपलेली असते तर हर्षवर्धन सारखा तरणा एक बुलंद आवाज असणारा तरुण शिवसेनेत आलाच नसता. अरे शिवसेना करपलेली भाकर नाही, अशी जबरदस्त भाकर आहे, त्याला चव आहे, त्याच्यात ताकद आहे. शिवसेनेची भाकर खाऊन बघा, एक दम निर्माण होतो. म्हणून या शिवसेनेला प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.